एकशदेव बाबाजी अत्यंत मनमिळावू असलेलं हे व्यक्तिमत्व, अत्यंत तन्मयतेने येणाऱ्या भाविकांची सेवा करणारं हे व्यक्तिमत्व, तसं या मठाला ती परंपराच आहे. रिद्धपुरात जर आधार कोणाचा असेल येणारा, ज्याचा कोणाची ओळखही नसेल एखाद्याची, तो जरी कोणी येत असेल तर त्याला फक्त आधार हा एकशदेव मठ खऱ्या अर्थानं या रिद्धपुरामध्ये होता. अशा गादीवरचे बाबा अचानक आपल्यातून खऱ्या अर्थानं निघून गेले आणि हा सर्व परिवार पोरका झाला. पुन्हा या मठाला वैभव प्राप्त व्हावं, त्याच पद्धतीनं हा मठ त्यांच्या विचारसरणीतून पुन्हा पुढे जावा, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज या ठिकाणी आदरणीय श्री मंगेश शास्त्रीजी यांची या उपाध्यायांना एकशदेव गादीवर खऱ्या अर्थानं ते आज प्रतिष्ठित होत आहेत. खरं तर याच मातीवर त्यांना अनुसरण म्हणजे दीक्षा झालेली, याच जागेवर, आणि त्याच जागेवर आज म्हणजे कैवल्यवासी एकशदेव बाबांनी याच जागेवर त्यांचे केस आपल्या ओटीत घेतले आणि आज त्याच जागेवर त्यांना एकशदेव महंती प्रतिष्ठा होते आहे. मी भाऊगादी या नात्यानं त्यांना या ठिकाणी मान्यता वस्त्र खऱ्या अर्थानं आज देतो आहे. आमनाय गादी या नात्यानं ठीक आहे, होऊ शकतं. माझ्या या कारंजेकर गादीच्या शिष्य गाद्या या ठिकाणी, आता नेमकं कोण आहे, एवढ्या सगळी लोक इथं आहेत, कोण आलं कोण नाही मलाही काही सांगता येणार नाही, आणि नाव घेतलं तर एखादं नाव चुकून राहील, मग माझं घेतलं नाही बाबा असं होतं. त्यांनीही रुसावं, आम्ही रुसवा फेडत राहावा, असंच चालत असतं म्हणताचं. आणि म्हणून जेवढेही काही शिष्य गाद्या असतील, नातू गाद्या असतील, त्या नातू गाद्याचेही शिष्य असतील, त्या सर्वांना कारंजेकर परिवार या ठिकाणी असतील. आता तर महिलामध्ये आमच्या रजुताईच या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिसत आहे. ते सर्व परिवार कारंजेकर परिवार, त्याचप्रमाणे